जवान संतोष देशमुख हत्या प्रकरणातील वाशी इथला आणखीन एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय। ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली होती त्याच दिवशी देशमुखांचे मारेकरी पळून जातानाचा व्हिडिओ आहे। आरोपी त्यांची स्कॉर्पिओ सोडून रस्त्याने पळून जाताना दिसतात, तर आरोपींच्या मागे पोलीस असताना सुद्धा हे आरोपी पोलिसांच्या समोरच कसे पळून गेले असा प्रश्न उपस्थित केला जातोय। मी कोणत्याही बदल्यांचं राजकारण केलेलं नाही, मला बदलाव आणायचा आहे, बदला घ्यायचा नाहीये, अशी प्रतिक्रिया खासदार रणजित नाईक निंबाळकरांनी दिली। संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या घरावरती झालेल्या आयकरच्या चौकशी दरम्यान त्यांनी हे भाष्य केले। गोपीनाथ मुंडेंनी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या जन्मापासून काम केलं आणि तो पक्ष उभा केला असं विधान पंकजा मुंडेंनी केलंय। तसंच मुंडेंवरती प्रेम करणाऱ्या लोकांना एकत्र केलं तर वेगळा पक्ष उभा राहील असंही त्या म्हणाल्या। नाशिकच्या जागतिक कृषी प्रदर्शनात पंकजा मुंडेंनी हजेरी लावली, त्यावेळेला त्या बोलत होत्या। भाजप आमदार सुरेश धस यांच्या आष्टी मतदारसंघात पंकजा मुंडेंचं जंगी स्वागत करण्यात आलंय। जेसीबी मधून पुष्पवृष्टी करत पंकजा मुंडेंचं स्वागत करण्यात आलं। मंत्री झाले काय नाही झाले काय काही फरक पडत नाही, मी कोणत्याही गुंडाला घाबरत नाही, मी गुंडाला गुंड आणि बंडाला बंड आहे, अशी जोरदार फटकेबाजी पंकजा मुंडेंनी केली। पंकजा मुंडेंनी आष्टी मतदारसंघाऐवजी परळीकडे लक्ष द्यावं असा टोला भाजप आमदार सुरेश धसांनी लगावला। परळीतील राख वाळू प्रश्नांवरती पंकजाताईंनी अधिक लक्ष द्यावं असंही सुरेश धस म्हणाले। पंकजा मुंडेंनी सांगितलं म्हणजे त्या लगेच पक्ष काढणार नाहीत अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली। तर कोणीही स्वतंत्र पक्ष काढू शकतो, ओबीसींसाठी वेगळा पक्ष असेल तर हरकत काय, अशी भूमिका भुजबळांनी मांडली। निलेश लंकेंनी आज केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेतली। जायकवाडीतील सौर ऊर्जा प्रकल्प निर्माण करण्याचा घाट घातला जातोय, मात्र इकडे अभयारण्य असल्यामुळे या ठिकाणी हा प्रकल्प होऊ नये अशी मागणी लंकेंनी केली। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून 7 ते 8 वर्ष संघर्ष सुरू आहे, पण आता हा वाद न करता हे पद शिवसेनेला मिळावं अशी मागणी योगेश कदमांनी केली। रत्नागिरी जिल्ह्यातील पाचपांढरी श्रीराम मच्छीमार सोसायटीची निवडणूक पार पडली। या निवडणुकीत मच्छीमार विकास पॅनलने 13-0 असा दणदणीत विजय मिळवलेला। मच्छीमार विकास पॅनलने विरोधी पॅनलचा धुव्वा उडवला। शिर्डीतील पुणतांब्यामध्ये राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते स्वर्गीय चंद्रकांत बारहाते यांनी लिहिलेल्या अमृत मंथन या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला। यावेळेला राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते। नाशिकमध्ये कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। या 14 वर्षांपासून कृषी महोत्सव भरवला जात असून कृषी महोत्सवाला मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी हजेरी लावली। शेतकऱ्यांच्या जीवनात नवा आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न अविरतपणे सुरू असल्याचं प्रतिपादन यावेळेला विखेंनी केलं। गोंदिया जिल्हा परिषदेच्या 4 विषय समितीकरता सभागृहात झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपाचे 4 उमेदवार विजयी झालेले आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसला सभापती पदापासून दूर ठेवण्यात आलं। त्यामुळे गोंदिया जिल्हा परिषदेत मवियात बिघाडी झाल्याचं पाहायला मिळालं। मंत्री भरत गोगावले यांनी संभाजी भिडेंची भेट घेतलेली आहे। दारा तीर्थयात्रेदरम्यान धारकरांच्या प्रवासामध्ये येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या। जळगावात राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी पत्रकारांच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला। यावेळेला अनिल पाटील यांनी गोलंदाजी आणि फलंदाजी करत उपस्थितांचं लक्ष वेधलं। सोयाबीन खरेदीला केंद्र सरकारकडून अखेर मुदतवाढ देण्यात आलेली आहे। सोयाबीन खरेदीला 24 दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घेतलेला आहे। केंद्र सरकारने भुईमूग आणि सोयाबीन खरेदीची मुदत वाढवली असून महाराष्ट्रात 24 आणि तेलंगणा राज्यात 15 दिवस सोयाबीन खरेदीला मुदतवाढ देण्यात आली आहे। या अडचणींमुळे काही ठिकाणी सोयाबीन खरेदी थांबली आहे, मात्र सर्व शेतकऱ्यांकडील सोयाबीन खरेदी केली जाईल असं स्पष्टीकरण कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिलं। धाराशिवमध्ये सोयाबीन खरेदी केल्यानंतर गोदामं फुल झाल्याचं कारण शासनाकडून देण्यात आलंय, मात्र आमचं सोयाबीन खरेदी केलंच नाही, मग गोदामं कशी भरली असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी विचारलाय। व्यापाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी सुद्धा केली। अमरावती जिल्हा बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा मिळालेला आहे। 14 फेब्रुवारीला 5 संचालकांवरती अविश्वास प्रस्ताव मंजूर केला जाणार होता, त्याला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली आहे। आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेत आहोत, ही लढाई आम्ही जिंकलेली आहे, आता अपात्र होण्याचं कोणतंही कारण नाही अशी प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिली। कॉमेडियन प्रणित मोरे मारहाण प्रकरणामध्ये आतापर्यंत एकूण 10 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। मुख्य आरोपी तन्वीर शेख आणि कौशल शिंदेसह अन्य 8 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं। पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या अध्यक्षतेत ड्रग्ज प्रकरणी टास्क फोर्स समितीची बैठक पार पडली। जिल्ह्यातील बंद असलेल्या 134 कारखान्यांची तपासणी 8 दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश चंद्रकांत पाटलांनी दिले। त्याचबरोबर
जिल्ह्यामध्ये नशाविरोधी प्रबोधनाचा कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. सिंधुदुर्गच्या झारा पर्यटक मारहाण प्रकरणी हॉटेल चालकावरती कारवाई करण्यात आलेली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांनी संबंधित हॉटेल सील करण्याचे आदेश दिले. आमदार निलेश राणे यांनी व्हिडिओ प्रसारित करत 48 तासात कारवाई करा अशी मागणी केली होती. यावरती नितेश राणेंनी तात्काळ ऍक्शन घेतली. नांदेड शहरातील शहीदपुरा भागामध्ये दोघांवरती गोळ्या झाडणारा हल्लेखोर सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला आहे. दुचाकी चोरी करण्यासाठी बंदुकीचा धाक दाखवत या तरुणाने दोघांवरती गोळीबार केला होता. यामध्ये एका युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हतनूर धरणामध्ये 54% गाळ असल्याचा अहवाल समोर आलेला आहे. गाळाचं उत्सर्जन करण्यासाठी गोळे समितीच्या शिफारसीनुसार 8 विस्तारित वक्राकार दरवाजांचं काम हाती घेण्यात आलंय. मात्र तुटपुंज निधीमुळे गेल्या 15 वर्षांपासून हे काम रखडलंय. त्यामुळे 110 गावं आणि 5 प्रकल्पांवरती पाणी टंचाईचं संकट घोंघावत आहे. यानंतर अमरावतीमधून एक बातमी समोर येते. अमरावतीत कारमध्ये मृतदेह आढळलेला आहे. अमरावती शहरातील उच्चभ्रू समाजातल्या समजल्या जाणाऱ्या काँग्रेस नगर या परिसरामध्ये ही घटना घडली आहे. फॉरेन्सिक टीमकडून कारची तपासणी केली जाते. तर घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. पोलिसांकडून या संदर्भात अधिकचा तपास सुरू झाला आहे. आता घेऊया उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा. नंदुरबार तालुक्यातील रजाळे गावचे सरपंच राजेंद्र मराठे यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात अंगावरती पेट्रोल ओतत आत्मदहनाचा प्रयत्न केलेला आहे. मागील 2 महिन्यांपासून ट्रान्सफॉर्मरमधील बिघाडामुळे विजेची समस्या निर्माण झाली आणि पिकं जळून जात असल्यामुळे सरपंचांनी उपोषण केलेलं होतं. मात्र याची दखल न घेतल्याने त्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. शिर्डीत झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा निषेध करत शिर्डीतील ग्रामस्थांना निषेध ग्रामसभा आणि मशाल मोर्चा काढलेला आहे. काळ्या फिती बांधत मशाल मोर्चा काढत ग्रामस्थांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. राज्यातील कंत्राटदारांच्या विविध संघटनांनी सरकारविरोधात थकीत देयकांच्या मागणीसाठी एल्गार पुकारलेला आहे. 1 मार्चपासून कंत्राटदारांकडून राज्यभर विकास कामं बंद करण्याचा इशारा देण्यात आला. छत्रपती संभाजीनगर शहरातील शंभूनगर इथल्या ड्रेनेज लाईन आणि कचऱ्याच्या समस्येविरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आलेलं आहे. शहरातील समस्या तात्काळ सोडवाव्यात अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे. हिंगोलीच्या वसमत नगर परिषदेतील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केलेलं आहे. विविध प्रलंबित मागण्या पूर्ण न झाल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले. नवी मुंबईतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप मागे घेतलेला आहे. पगाराच्या प्रश्नी हा संप पुकारला होता. तर महापालिका प्रशासनाने लिखित दिल्याने आंदोलन स्थगित करत असल्याचं आंदोलकांनी सांगितलं. 4 दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यातील वरण गावामध्ये माता रमाईंच्या जयंतीनिमित्ताने मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या मिरवणुकीत दगडफेक करण्यात आली. या विरोधामध्ये आंबेडकरी अनुयायांनी वरण गावामध्ये निषेध मोर्चा काढला. नारापमधील पर्यटक मारहाण प्रकरणी आमदार निलेश राणे आक्रमक झालेले आहेत. 12 फेब्रुवारीला संध्याकाळी एकत्र जमत मारेकऱ्यांना आपली ताकद दाखवून देऊ असा इशारा निलेश राणेंनी दिला. नांदेडच्या नायगावमध्ये मांजरम इकडे जलजीवन मिशनचं काम सुरू आहे. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलेला आहे. अपूर्ण कामामुळे पाणी मिळत नसल्याचं म्हणत संतप्त गावकऱ्यांनी आंदोलन केलं. धाराशिवमधील कचरा डेपो स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी तीव्र आंदोलन केलेलं आहे. कचरा डेपोत सतत धुराचे लोट आणि दुर्गंधी येत असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरला जोडणाऱ्या पुलाचं काम तात्काळ पूर्ण करा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केलेलं आहे. गोदावरीच्या पात्रात उतरत शेतकरी संघटनेने आंदोलन केलंय. तसंच प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचा आरोप सुद्धा केला. नागपूरमधील सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करावे त्या मागणीसाठी उभाटा आणि छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील टॉवरवर चढत शोले स्टाईल आंदोलन केलं. अभिनेत्री रिंकू राजगुरूने खासदार धनंजय महाडिकांचा मुलगा कृष्णराज महाडिक सोबत करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेतलं. कृष्णराजची ही नवी पोस्ट चांगलीच व्हायरल झालेली असून फोटोवर दोघांचे चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये 1300 वर्ष पुरातन श्री जगदंबा देवी मंदिरामध्ये 2 किलो वजनाचा सोन्याचा मुकुट बसवण्यात आलेला आहे. जगदंबा मंदिरात शतचंडी महोत्सव सुरू आहे. या निमित्ताने देवीला सोन्याचा मुकुट घालण्यात आला.
वडगाव तालुक्यातील भातखंडे बुद्रुक गावच्या सुपुत्रांनी 108 दिवसात 3600 किलोमीटरचा पायी प्रवास करत खडतर मानली जाणारी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली. हिंगोलीच्या बोराळा गावच्या शिवारामध्ये जलसंपदा विभागाच्या साठवण तलावाचं काम निकृष्ट होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. या कामाची संपूर्ण चौकशी करून दर्जेदार काम करण्याची मागणी ग्रामस्थ करतात. वर्ध्यातील बजाज इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झालेली आहे. 29 विद्यार्थ्यांची तब्येत बिघडली. यामध्ये 26 मुली आणि 3 मुलांचा समावेश आहे. गिरगावच्या वरण गावात माता रमाईंच्या जयंतीप्रसंगी दगडफेक करण्यात आली होती. दरम्यान या दगडफेक प्रकरणातील आरोपींवरती मकोका लावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दीपक केदार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. साताऱ्याच्या वाईतील पांडवगडावरती फिरण्यासाठी गेलेल्या 6 गिर्यारोहकांवरती मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 6 जण किरकोळ जखमी झाले तर 2 जण गंभीर आहेत. ओमानच्या समुद्रात 29 तारखेला बेपत्ता झालेल्या धुळ्याच्या देऊर गावातील मर्चंट नेव्हीचा कर्मचारी यश देवरेचा अजूनही शोध लागलेला नाहीये. दरम्यान मुख्यमंत्र्यांकडे याचा शोध घेण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी अशी मागणी देवरी कुटुंबियांनी केली.